नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। आता पुन्हा एकदा भूमिपुत्र हे आक्रमक झालेले आहेत आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत। सर, काय नेमकी भूमिका आहे? अद्यापही नाव दिलेलं नाहीये दिबा पाटलांचं। नाही, पुन्हा एकदा आक्रमक म्हणण्यापेक्षा सातत्याने भूमिपुत्रांची मागणी देखील आहे आणि तो आमचा अधिकार देखील आहे। आपण दिबा पाटील साहेबांविषयी ऐकलं असेल, 2 वेळा खासदार, 6 वेळा आमदार, 1 वेळा विरोधी पक्षनेते, एवढा मोठा कार्यकाल जो त्यांचा राजकीय दृष्ट्या गेला। समाजकार्यात देखील या समाजाला न्याय मिळण्यासाठी सतत आयुष्यभर ते झगडले। जो 12.5% विषय होता तो दिबा पाटील साहेबांनी सोडवला आणि म्हणूनच त्यांचं नाव या एअरपोर्टला लागावं ही आमची मागणी आहे आणि तो आमचा अधिकार देखील आहे। आज खरं म्हटलं त्यांची 12वी पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि एकंदरीत आमच्या मागणीला देखील बळ मिळावं म्हणून आम्ही अशा प्रकारे रॅलीचं आयोजन केलं। पण सर, केंद्रात सुद्धा सत्ता बीजेपीची, राज्यात सुद्धा बीजेपीची, मग अडतंय कुठे? नाही, आता आडायला तर नाही पाहिजे। बघा, महाराष्ट्र सरकारने तर ते मंजूर करून पुढे पाठवलेलं आहे। मला वाटतं केंद्रातून मी स्वतः केंद्रीय मंत्री महोदयांना भेटलो, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ साहेबांना भेटलो आणि मुरलीधर मोहोळ साहेबांनी देखील बोललं की पॉझिटिव्हली याविषयी चर्चा सरकारची चालू आहे। परंतु एवढे दिवस आपल्याला कल्पना असेल, जोपर्यंत एअरपोर्ट पूर्ण होत नाही, त्याचं जोपर्यंत उद्घाटन होत नाही, तोपर्यंत नामकरणाचा विषय थांबलेला आहे। परंतु आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की आमच्या समाजाला, भूमिपुत्राला त्यांचा न्याय हक्क देतील आणि आमचे स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव या एअरपोर्टला लागेल। भूमिपुत्रांचा असा गैरसमज झाला की त्यांची फसवणूक होती आहे, तुम्ही काय त्यांना सांगू शकता? नेमकं काय आहे? नाही, असं गैरसमज वगैरे काही नाही। जोपर्यंत बघा या विमानतळाला कुठलंही नाव देण्यात येत नाही तोपर्यंत गैरसमज असण्याचं कारण नाही। परंतु तुम्हाला जसं बोललो की आम्ही आजच संघर्ष नाही करत, तर सातत्याने आमचे भूमिपुत्र हे संघर्ष करत आहेत, सातत्याने मागणी करत आहेत आणि त्यामुळे ही मागणी पूर्ण होईल। कारण तुम्हाला बोललो मी, ही आमची मागणी आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा तो आमचा अधिकार आहे। मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार? नाही, मागणी पूर्ण होणार, पूर्ण नाही होणार असं नाही। आगरी समाज हा लढवं आहे, आगरी कोळी समाज, आणि ज्या दिवशी आम्ही लढायला मैदानात उतरू ना तेव्हा सरकारला पण सडोकी पळवू सोडून, पण आम्हाला विश्वास आहे ही आमची मागणी पूर्ण होईल। नक्कीच भूमिपुत्रांनी आक्रमक भूमिका घेतली आणि लवकरच त्यांची मागणी पूर्ण होईल असं त्यांनी विश्वास देखील व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।